नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ हा शुद्धीवर येतो त्यावेळेस तो काव्या म्हणून आवाज देत असतो, परंतु काव्या ही हॉस्पिटलमध्ये नसते, तर ती मंदिरामध्ये देवाच्या समोर प्रार्थना करत असते आणि देवाच्या समोर दिवे लावत असते. आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येतो आणि काव्याने लावलेले दिवे हे विझत असतात. तर काव्या ही दिवे विझू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते, देवा, मी माझ्या जीवनातले वादळ शमवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस. त्यावेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडतो आणि फुटतो, तर बाकीचे इतर दिवे लावलेले देखील विझतात. तर तिकडे आपण पाहतो पार्थची तब्येत अतिशय खालावत चाललेली असते आणि तो अचानक शांत होतो. तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात, तर मानिनी देखील चक्कर येऊन खाली कोसळते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेने पार्थचा जीव वाचला जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.